नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे चण्याची भाजी। कुठलेही वाटण न वापरता ही चण्याची भाजी बनणार आहे आणि खूप छान बनणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता इथे मी रात्रीच भिजत घातले होते चणे। हे चण्याचं प्रमाण तुम्ही किती पण घेऊ शकते, तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं। आता मी रात्री धुवून भिजत घातले आणि सकाळी मी याचं पाणी काढून घेतले। आणि याच्यासाठी मी 3 कांदे बारीक कापून घेतले, 2 टमाटर कापून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात। आता इथे मी कुकर ठेवले आणि कुकरात बनणार आहे ही भाजी। कुकरात मी तेल टाकले, 1 पळी तेल टाकले, त्यात अर्धा चम्मच राई जिरे टाकले। आता याला फोडणी द्यायची राई जिऱ्याची। आता याच्यात मी अर्धा चम्मच हिंग टाकलाय। आता एक आपल्याला साहित्य टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचे। आता याच्यामध्ये घरचे मसाले टाकून घ्यायचे। मी याच्यात 1 हिरवी मिरची पण टाकून घेतली आहे। तुम्हाला टाकायची असेल तर टाका किंवा नका टाकू। आता याच्यात मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकले, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1.5 चम्मच मिक्स मसाला आणि अर्धा चम्मच हळद। ते सर्व छान फ्राय करून घ्यायचे तेलात। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या मसाल्याला थोडंसं झाकण ठेवून शिजू द्यायचे। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून शिजल्यानंतर किती छान मसाला शिजून रेडी होतो बघा। कोणीही सहज बनवू शकते अशी रेसिपी आहे ही। आता हे चणे याच्यात टाकून घ्यायचे आणि याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता, नंतर थोडी टाकणार आहे, आता थोडी टाकणार आहे। आता याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी। तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकताय। आता हे चण्याला शिजायचं आहे म्हणून मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलंय। आता कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला। आता 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर थोडं थंड झाल्यानंतर झाकण खोलून बघितलंय। बघू शकता किती छान चण्याची भाजी शिजून रेडी झालेली आहे। आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे मी। तुम्ही याला चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकताय। तर माझी रेसिपी बनून रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय।